वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गणमिका वा यासारख्या कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातील माणुसकी बोलण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या काळजातही पवित्राचं स्थान निर्माण करणारा किमी आगार म्हणजे शिवबा, किमी आगार म्हणजे शिवबा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतके मी नक्कीच मोठे. त्यासाठी त्यांच्याबद्दल मला जे काही कळले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवरायांची आठवावे, जीवित ऋणवत मानावे. शिवरायांची आठवावे, जीवित ऋणवत मानावे. इहलोकी आणि परलोकी पुरावे कीर्ती रूपे, पुरावे कीर्ती रूपे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कोणी देव नव्हते, ते सुद्धा आपल्यासारखे मनुष्य होते. पण त्यांच्या अंगी अलौकिक असे गुण होते व त्या गुणांमुळेच ते पुढे अजरामर झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वप्न बघितले नाही, तर त्यांनी कर्माला महत्त्व दिले. अहोरात्र कष्ट केले आणि ते स्वप्न सत्यात उतरवले. राज्याभिषेक ह्याच स्वप्नांचे फलित होते. शिवरायांच्या गुणांची थरवी मी गाव तरी किती, मी गाव तरी किती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांजवळ प्रचंड सैनिक साठा नव्हता, शस्त्र पुरवठा नव्हता. त्यासाठी सुरुवातही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली. त्यांच्या हातात शस्त्र दिले आणि त्यातूनच पुढे स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित समजून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आला अपयश तर करतो आत्महत्या आणि तर लावतो पाटली तोंडाला. शिवराय देखील आपल्या जीवनात अपयशाला सामोरे गेले. त्यावेळी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण ते कधीही घाबरले नाही. शेवटी पुरंदराच्या त्याच्या वेळी तर साऱ्यांनाच वाटू लागले की स्वराज्य आता संपले. पण पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला गेलेला एक किल्ला दुश्मनाशी सामना करून परत मिळवला. संकटात जेवढे बिकट तेवढे शिवराय तिकट. परस्त्री माते समान मारणारा माझा राजा. माझ्या राजाच्या राज्यात जीवनार अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याचा आदेश होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नाही, तर 100% संरक्षण होते. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणते, सूरज की दो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की दो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया, उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है.